ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके आणि ज्येष्ठ गायिका फैयाज यांनी फोनवरून एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. घरी वाईट वाटते आणि काय बोलावं हेच कळत नाही. आणि मोठे लोक जायला लागलेत. काही दिवसापूर्वी आशाबाई गेल्या, आता सुमनताई गेल्या, ज्यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून सर्व जगावर राज्य केलं, अशा व्यक्ती आता जायला लागलेल्या आहेत. हे खरं म्हणजे मनाला धक्का बसतो. आणि किती सुंदर गाणी त्यांनी गायली आहेत. आणि मुख्य म्हणजे चित्रपटातील गाणी ही गायला कठीण असतात, कारण ते जे दृश्य असतं त्या दृश्याला बरोबर तुम्ही एक्सप्रेशन द्यायला लागतं, तसा त्याचे स्वर द्यायला लागतात. आणि हे सुमनताईंनी केलं. त्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं होतं. आमच्या घरी यायच्या, रिहर्सल्स व्हायच्या बऱ्याच वेळेला. मला त्यांची 2 गाणी बाबूजींनी केलेली आठवतात, म्हणजे कशी करू स्वागता हे मुंबईचं जावई मधलं, आणि दुसरं म्हणजे याच्यामधलं एकटी या चित्रपटातील त्याचं नाव मला लक्षात येत नाहीये, परंतु अशी 2 गाणी इतकी सुंदर त्या गायलेल्या आहेत, एक्सप्रेशन देऊन गायलेले आहेत. जे बाबूजींना जे हवं होतं ते दिले. हे सगळ्यात गायकाचं, सिनेमातल्या गाणाऱ्या लोकांचं खरं म्हणजे हे वैशिष्ट्य आहे की ते बरोबर नेमकं काय गायला हवं हे त्यांनी दिलेलं आहे. आणि सुमनताईंना खरंच त्याबद्दल म्हणजे मी त्यांच्याबद्दल काय बोलावं, एवढी मोठी गायिका आज आपल्यातनं गेलेली आहे, त्यांना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो. एक एक नक्षत्र आता नाहीसं व्हायला लागले, त्याचं दुःख आहे मला. त्या सगळ्या नक्षत्रांनी आपला आपला काळ गाजवलेला होता. हो, सुमनताईंची पण भक्ती गीत, अशोकपतींची अनेक गाणी, त्यांची सिनेमातली त्यांची गाणी. आणि म्हणजे तो काळ म्हणजे असा होता ना की आम्ही सगळ्यांची गाणी, मी तर सगळ्यांची गाणी एन्जॉय, गिरादत पासून शमशाद देव पासून सगळ्यांची गाणी मी एन्जॉय करत होते. पण सुमनताईंचं म्हणजे माझं विशेष मला का वाटतं की आमच्या ओशाला मृत्यूमध्ये, नाट्यसंपदेच्या ओशाला मृत्यूमध्ये सुमनताईंनी एक अशा लोरी म्हणजे अंगाई गीत सारखं अभिषेकीने ते केलं होतं, बॅकग्राऊंड म्युझिक. आणि त्यावेळेला अशोक पत्की अभिषेकींच्या बरोबर नेहमी असायचे कट्यारच्या निमित्तानं. कट्यारचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं अरविंद मयेकर आणि अशोक पत्के अभिषेकींच्या बरोबर होते, मित्र पण होते आणि एकमेकांची मदत होती त्यांना. तर त्या ह्याला म्हणजे मला ते रेकॉर्डिंग ऐकायला मला योग आला होता. त्या काळातले नक्षत्र आपलं आपलं काळ ते गाजवून गेले. हो, कोणाला कमी कोणाला जास्त असं नाही, स्वतःच्या स्वयंप्रकाशित होते हे लोक आणि चमकून गेले ही नक्षत्र सगळे. आपल्या काळात सगळे चमकून गेले असं मला वाटतं. आणि कुठल्याही शतकामध्ये, कुठल्याही जनरेशनला मी म्हणते गाणं आवडणारीच होती. सगळ्या नक्षत्रांची गाणी आवडणारच होते की. आज जुनी गाणी घ्या, कोणाचीही घ्या तुम्ही, कुणीही गाणारे, सुमनताई असतील, आत्ताच आता आपल्या आशाबाई गेल्या, लताबाई गेल्या, ही नक्षत्र आता एक एक नाहीशी व्हायला लागली. हो, याचं दुःख तर आहेच. तर सुमनताईंची गाजलेली काही हिंदी गाणी कोणती होती आपण पाहूयात. तर आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर हे अजरामर गाणं सुमनताईंनी गायलं होतं. तुमसे वो हसीना कभी मोहम्मद ना मैंने करनी थी हे देखील त्यांचं एक गाणं. नाना करते प्यार तुमिससे कर बैठे हे अतिशय गाजलेलं गाणं देखील सुमनताईंनीच गायलं होतं. तुमने पुकारा और हम चले आए, दिल जो ना कह सका, ना तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने, जिंदगी इम्तिहान लेती है, दिल एक मंदिर है, मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है. ही सुमनताईंची काही अवीट अशी हिंदी गाणी. त्यांची मराठी गाणी देखील तितकीच गाजलेली होती. सगळ्यात गाजलेलं अंगाई गीत निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात आला, जीवनात ही घडी अशीच राहू दे, नाविका रे वारा वाहे रे, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, जिथे सागरात धरणी मिळते, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है अशी अनेक अजरामर गीतं सुमनतांनी त्यांच्या आवाजानं समृद्ध केली. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा हे देखील त्यांचं एक गाजलेलं गाणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.